तर आता येवल्यातून सुद्धा अनेक मराठा हे पुण्याकडे रवाना झालेले आहेत। पुण्यामध्ये मनोज जरांगेंचा मोर्चा पोहोचलेला आहे। दरम्यान मनोज जरांगेंच्या मोर्चात ते सहभागी होणार आहेत। येवल्यातून अनेक मराठे सध्या पुण्याकडे रवाना झालेले आहेत। येवल्यातून मराठा समाज पुण्याकडे रवाना। मनोज जरांगे यांच्या सोबत ते पुढे मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज येवला तालुक्यातून हजारो मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यामध्ये सामील होण्यासाठी इथून निघत आहे। त्याच्यामुळे तालुक्यातील जास्तीत जास्त मराठा बांधवांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि आमचं ठरलं आहे जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही। आणि आमची प्रशासनाला शासनाला सुद्धा एक विनंती आहे की आपण आता जास्त वेळ न घेता मराठ्यांच्या या लढाईला आपण न्याय द्यावा आणि न्याय जर दिला नाही तर ती लढाई तुम्हाला परवडणारी नसणार आहे। त्याच्यामुळे तात्काळ आरक्षणाचा निर्णय तुम्ही घ्यावा। जी पुण्यापर्यंत आता जी जरांगे पाटलांची रॅली आली आहे त्याच्यामध्ये सर्वजण आम्ही रांजणगावच्या इथे सामील होणार आहोत। येवले तालुक्यातनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येनं युवक जमलेले आहेत आणि या सर्व गाड्या पुण्याच्या दिशेनं या ठिकाणी जाणार आहेत। जरांगे पाटलांचा हा जो काही लढा आहे त्याला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण मराठा समाज आज या महाराष्ट्रामध्ये एकवटलेला आहे। त्याचप्रमाणे येवले तालुक्यात देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाज एकवटून जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी जात आहे।